नमस्कार मंडळी, आपण सध्या अजय मनोहर साहेब यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत। यांची तुम्ही बाग बघू शकता, एकदम फ्रेश अशी एक बाग आहे। साधारणतः या बागेला 3 वर्ष पूर्ण झालेले आणि चौथ्या 3 वर्ष या पावसाळ्यात या बागेला पूर्ण झालेले आहे। परंतु यांचा मला फोन आलता आणि यांच्या बागेमध्ये काही झाडं जी आहे हे तुम्ही बघू शकता की जे मधातला घेरा आहे हे एकदम आपल्याला नाहीसा झालेला दिसत आहे आणि झाडं सुद्धा पिवळे पडत आलेले आहे। परंतु बाकी झाडं तुम्ही बघू शकता, एकदम फ्रेश झाड आहे आणि चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली बाग आहे। ज्यावेळेस आपण या बागेमध्ये आलो आणि निरीक्षण केलं त्यावेळेस आपल्याला हे दाखवून द्या यांना एकदा। या प्रकारे आपल्याला झाडातून गम आलेला दिसला। आता बहुतेक शेतकऱ्यांना माहिती आहे की हे काय आहे, हे डिंक्याची लागण आहे। ठीक आहे, हे डिंक्याची लागण आहे। सोबतच ज्यावेळेस आपण हे उकरलं, मी आधीच उकरलेलं होते, आता तुम्ही या साईडने हे ज्यावेळेस हे बघितलं आपण, याची ही सल गेलेली दिसलेली आहे। ठीक आहे, तर हे फायटोप्थोराची सुद्धा याला लागण अशा झाडाला झालेली आहे। त्यामुळे हे झाड जे आहे हे पिवळे पडत आहे आणि ज्यावेळेस आपल्याला पिवळं झालेलं पडलेलं झाड दिसते आणि त्याच्या डांगा वाढतेतात, त्यावेळेस आपलं पहिलं काम असणार आहे की याची सल कशी आहे हे बघायची आहे आणि त्यानंतर आपण निदान लावू शकू की पिवळं कशामुळे पडलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता की हे चांगलं झाड होतं, परंतु डिंक्याची आणि फायटोप्थोराची लागण झाल्यामुळे हे झाड कुठंतरी आता डबकाईस आलेलं आहे। तर ज्यावेळेस अशा प्रकारे तुमचं झाड झालेलं असेल आणि डिंके आलेला असेल, तर आता डिंके आल्यानंतर सगळ्यात सोपी उपाय काय आहे, तर जे डिंके आलेलं आहे त्या जागेला आपल्याला पत्त्याने किंवा साप आरीने आपल्याला खुरदडायचं आहे आणि तिथं आपल्याला काय करायचं आहे, एक तर बुरशीनाशक लावायचं आहे किंवा बोर्डो पेस्ट लावायचं आहे। सोबतच जे झाड आपले फ्रेश आहेत याला सुद्धा 2 वेळा आपल्याला बोर्डो पेस्ट लावायचा असतो। एक या महिन्यात लावायचा असतो आणि एक आपल्याला जे आहे उन्हाळ्यात सुद्धा लावायचा असतो। आणि दुसरी गोष्ट, आता हे झालं डिंक्याचं। ज्यावेळेस आपल्याला निदान क्लिअर झालेलं आहे की फायटोप्थोराची लागण झालेली आहे, म्हणजेच काय, फायटोप्थोरा सुद्धा एक बुरशी आहे, याची लागण झालेली आहे, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला साईडला एक आय करायचं। आय केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः आपण 20 लिटरचा जर विचार केला, 20 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 30 ते 40 ग्रॅममध्ये आपण कोणतंही बुरशीनाशक टाकायचं आहे आणि हे बुरशीनाशक काय करायचं, आपण 5-5 लिटर प्रति झाड टाकायचं आहे। जर तुम्ही ड्रिपने सोडत असाल तर ते वेगळा विषय, परंतु जर ड्रिंचिंगच्या स्वरूपात तुम्ही देत असाल त्यावेळेस आपल्याला 5 लिटर प्रति झाड टाकायचं आहे। हे आज करायचं आहे आणि इथून 7 ते 8 दिवसानंतर आपल्याला ह्युमिक टाकायचं आहे, ते सुद्धा 5 लिटर आपल्याला टाकायचं आहे। याने काय होणार, जे आपली बुरशीची लागण झालेली आहे ते सध्या आपण मारणार आणि त्याच्यानंतर आपण 8 दिवसानंतर जे ह्युमिक टाकत आहोत, त्यामुळे काय होणार, पांढरी मूड याच्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आणि आपलं झाड जे की आधी जसं होतं तसंच याला पण पालवी फुटण्यास चालू होणार आहे आणि आपण हे कुठंतरी हे पिवळेपणा आणि झाडा जे मार खाल्लेलं आहे हे आपण कंट्रोल करू शकतो। तर मंडळी, असेच आणखीन संत्र्याविषयी माहिती बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।